पण सांबार मसाला 320 हो 320 या या मी रेश्मा क्रास्टो आणि मी आहे स्पाइसेस अँड मोरची फाउंडर. One of the founder, we are three of us, three sisters working together with this project. So first of all, I would like to thank Isaac Newton School for inviting me for this wonderful program that they have organized, which is Organic Fest. Organic Fest is actually something new, and it's good for the kids and the parents for the awareness. I would like to say, when it comes to spices, I would like to introduce this. You can see there are lots of raw material over here that we use, and these are all A grade raw materials where there is no oil extraction done out of this. And you can just see all of this. I would like to show you the cardamom, the original plant which is procured from Kerala. Okay. नाव हिअर आय वॉन्ट टू टेल यू, ते मला सांगायचं की आपण जुन्या पारंपरिक पद्धतीने जे मसाले बनवायचे उखळीवर, तर तीच पारंपरिक पद्धत आपण अजूनही जपून ठेवलेली आहे. आणि आपण इलेक्ट्रिक पाउंडिंग करतो, आपण मशीन ड्राईंग करतो, ज्याच्यात वॉटर लेवल कम्प्लिटली एक्स्ट्रॅक्टेड आहे. आणि त्याच्यामुळे आपलं मसाल्याचं वैशिष्ट्य असं आहे की 12ही महिने ते विदाउट लुझिंग एनी कलर ऑर द फ्लेवर इट स्टेज इंटॅक्ट. ओके. आपल्याला आपल्या मसाल्यांना रेफ्रिजरेट करायची गरज नाही आहे. तर ह्या पद्धतीने आपले मसाले बनवल्यानंतर हे आपले फिनिश्ड गुड्स आहेत, जे भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर देखील जातात. आपला ब्रँड आहे स्पाइसेस अँड मोर, कंपनीचं नाव आहे मरियम फूड्स प्रायव्हेट लिमिटेड. आणि ह्या मसाले तुम्हाला सगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहेत, जेणेकरून वेबसाईट आहे, ॲमेझॉन आहे. आणि मला अजून सांगावंसं वाटतं की सगळ्यांनी चांगलं खावं, थोडं खावं पण चांगलं खावं. आणि कशा पद्धतीने खायचं, कारण ह्या मसाल्याचं वैशिष्ट्य असं पण आहे की ज्या तुम्ही मार्केटमधले की तुम्ही घरी बनवणारे मसाले अगदी 4 माणसासाठी 4 चमचे वापरत असाल, तर ह्या मसाल्यात अगदी 1.5 ते 2 चमच्यामध्ये तुमचा स्वयंपाक होतो. तर ह्याचं वैशिष्ट्य असं आहे.